आपल्या गोड वाणीतनं हॅलो आपल्या गोड वाणीतनं समीर चव्हाण आणि त्याचबरोबर राकेश शिंदे यांनी एक्झिबिशन मॅचच्या दरम्यान समालोचन अतिशय सुंदररित्या हाताळलं। त्याचबरोबर आजच्या दिवसात आजच्या रात्रीत सन्माननीय कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय वैभवजी नाईक यांचं देखील आगमन झालंय। त्याचप्रमाणे कुंदन आंचेकर आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। कुंदन आंचेकर त्याचबरोबर सन्माननीय संभा शेल्टे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। त्याचबरोबर रवी खोत आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय अभि आळवे आपल्याला देखील आपण मैदानावर यायचं आहे। सन्माननीय बबलू बोगटे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। हे आग्रहाचं निमंत्रण आहे बबलू बोगटे आपल्यासाठी आपण देखील मैदानात या। एक चांगली क्रिकेटची स्पर्धा त्याचबरोबर काका बोगटे आपण देखील तिथे उभे आहात आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील आतमध्ये यायचं आहे। आता आपण सामना खेळलेला आहात एक चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली। हे अनेक जुन्या जाणत्या खेळाडूंचा संघ आपल्याला पाहायला मिळाला। एक चांगली मॅच एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळाली ती सोहम तेजस स्पोर्ट्स आयोजन समितीच्या वतीनं केपीएल। त्याचबरोबर संतोष कांबळी आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। संतोष कांबळी ओके बबलू बोगटे या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं। प्रथमेश कांबळी आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। प्रथमेश कांबळी आपल्याला विनंती आहे आपण देखील मैदानावर यायचं आहे आणि प्रथमेश कांबळी यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली दिनांक 4, 5, 6 मे रोजी क्रिकेटची स्पर्धा जी 20 वर्षाखालच्या क्रिकेट पटूंसाठी ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे। एसटी डेपो मैदान आहे त्या ठिकाणी ही क्रिकेटची स्पर्धा ज्याप्रमाणे आज आपण उत्साहाने या स्पर्धेसाठी अलर्ट गर्दी केलेली आहे तशा पद्धतीची गर्दी आपल्याकडनं अपेक्षित आहे ती म्हणजेच त्याचबरोबर राहुल काळप यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय गणेश काळप आपल्याला विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। गणेश काळप आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। आणि सोहम स्पोर्टचे सर्व आयोजन समितीचे सदस्य आणि सर्व कार्यकर्ते आपल्याला विनंती असेल त्याचबरोबर सर्व त्यांचे चाहते आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण कृपया करून मैदानावर यायचं आहे। एक चांगला सोहळा आपल्या समोर संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ यांच्या आयोजनाची ही क्रिकेटची स्पर्धा। त्याचप्रमाणे सन्माननीय राजन काळप आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानात यायचं आहे। राजन काळप साईनाथ नेमळेकर आपण देखील मैदानात जायचं आहे। सर्वांना विनंती आहे सोहम तेजस स्पोर्ट्स संघाचे पाठीराखे त्याचबरोबर आयोजन समितीचे सदस्य भरत शेल्टे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानात यायचं आहे। बबलू बोगटे आपल्याला देखील विनंती आपण देखील मैदानावर या। त्याचबरोबर सन्माननीय उमेश परब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानावर यायचं आहे। उमेश परब आपल्याला देखील विनंती आपण देखील मैदानावर यायचं आहे। भाऊदेव तवटे देखील उपस्थित झालेले आहेत मैदानावर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगली दिमागदार असा सोहळा आपण अनुभवताय। हा क्रिकेटचा रणसंग्राम गेली 2 दिवस आपण हा क्रिकेटचा संग्राम आपण अनुभवलाय। IPLच्या धर्तीवरची ही क्रिकेटची स्पर्धा सर्वप्रथम कुडाळ तालुक्याचा निश्चित स्वरूपाने मानाचा तुरा असेल। निश्चितच मानाचा तुरा खोवला जातोय। कुडाळ तालुक्यातील खेळाडूंच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आणि संतोष आळवे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मैदानात यायचं आहे। संतोष आळवे अक्षय कुडाळकर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील मैदानावर यायचं आहे। अजून खूप नावं आहेत मैदानावर येणं बाकी आहेत निश्चित स्वरूपाने। अक्षय कुडाळकर आपल्याला विनंती आपण मैदानात या।
आणि संतोष आळवे आपल्याला देखील विनंती, आपण देखील मैदानावर यायचं आहे। हे सर्व छबी कॅमेरामध्ये टिपले जात आहेत, निश्चितच छायाचित्रण केलं जात आहे। अमर खोत आपल्याला देखील विनंती असेल, आपण या स्पर्धेचे मुख्य आणि ही स्पर्धा आणि त्याचबरोबर ही स्पर्धा संपन्न होण्याच्या अगोदर हे मैदान ज्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले ते शेलटेवाडी, संपूर्ण शेलटेवाडी ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण आभार यानंतर देखील आपले व्यक्त केले जातील। मात्र या ठिकाणी सर्वप्रथम आपले आभार यासाठी या ठिकाणी मानतोय की आपण जी ही क्रिकेटची खेळण्यासाठी आपण जी ही संधी निर्माण करून दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आहेत। पुन्हा एकदा सर्व मान्यवर या ठिकाणी मैदानावर उपस्थित झालेले आहेत। नागेश नार्वेकर अतिशय अप्रतिम स्कोरिंग देखील करतात, तेच नागेश नार्वेकर पावशी गावचे सुपुत्र आहेत। निश्चित स्वरूपाने ते देखील व्यासपीठावर म्हणजेच मैदानावर सध्याच्या घडीला उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतोय निलेशजी आळवे यांना की निलेशजी आळवे यांच्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याची महाअंतिम सामन्याची नाणेफेक होईल। बॉयफ्रेंड कुडा संघाचा कर्णधार सर्वप्रथम आणि त्यानंतर किंग स्टार लक्ष्मीवाडी कुडा संघाचा कर्णधार। हस्तांदोलन होतोय दोन्ही संघाच्या कर्णधारामध्ये, मैत्रीपूर्ण संबंध निश्चित स्वरूपाने या क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या सामन्यात कोणता संघ नाणेफेक जिंकतोय हे प्रथम कळेल आणि निश्चितच सामन्याची नाणेफेक जिंकतोय तो म्हणजेच प्रतीक बॉयफ्रेंड कुडा हा संघ नाणेफेक जिंकतोय। समीर धन्यवाद सुनील, याच्यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टासा आणि स्पर्धा सोहम तेजस्पोर्ट कुडाळ आयोजित कुडाळ प्रीमियर लीग 2023 पर्व पहिले ही स्पर्धा आपल्या अंतिम क्षणामध्ये येते। अंतिम टप्प्यामध्ये 2 मातब्बर संघ या पूर्ण स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी झाले होते। IPLच्या धर्तीवर संपूर्ण जगात संपूर्ण विश्वात जर IPLचं सध्या धुंदी असेल तर हे कुडाळ तालुका सध्या KPLच्या धुंदीमध्ये बेधुंद झालेलं दिसतंय। गेले 3 दिवस 10 संघांनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यातून हे 2 संघ बॉयफ्रेंड कुडाळ संघ म्हणजे चेन्नई सुपर किंगच्या जर्सीमध्ये असलेला बॉयफ्रेंड कुडाळ संघ आणि राजस्थान रॉयलच्या जर्सीमध्ये असलेला किंग स्टार लक्ष्मीवाडी संघ, या 2 संघासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण मोठी लीग होती, आगळीवेगळी स्पर्धा होती, वेगळा फॉर्मॅट होता आणि त्या फॉर्मॅटवर सुद्धा मात करत या ठिकाणी दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी एकमेकांसमोर उभे राहत आहेत। आयकॉन खेळाडू किंग स्टार लक्ष्मीवाडी संघ राहुल काळप तुला शुभेच्छा आहेत, त्यानंतर आयकॉन खेळाडू बॉयफ्रेंड कुडाळ संघ प्रतीक बोगटे तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहेत। मुलाखत न घेण्याची सूचना होती, पण 1-2 मिनिटं एखादा प्रश्न, कारण नवीन फॉर्मॅट। पहिल्यांदा मी राहुल काळपची मुलाखत घेईन, कारण प्रतीक बोगटे थोडासा बोलताना हे दिसतोय। राहुल तू चांगल्या पद्धतीने बोलतोस, आता पहिल्यांदा तू पण जरा थोडा लाजायचं, पण आता हल्ली मी बघितलं की उत्तर देतोस। राहुल तुझं स्वागत आहे, जरा पुढे ये राहुल। या ठिकाणी 10 संघ आणि पहिल्यांदाच हा 9 सामन्यांचा फॉर्मॅट होता। पहिल्यांदा सांग, या टुर्नामेंटमध्ये खेळताना वेगळा अनुभव काय होता, काय अनुभव आला ही टुर्नामेंट खेळून? प्रथम सांगायचं झालं तर प्रत्येक टीम बरोबर स्पर्धा करावी लागत होती आणि आमच्यासाठी तर पूर्ण टीमने प्रत्येक मॅच ही जिंकण्याच्या तयारीने घेतली होती। सर्वजण आपले 100% होते, त्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत। आणि या टुर्नामेंट बद्दल सांगायचं झालं तर आम्ही गोट्या असो किंवा सगळे सोम स्पर्धेचे मित्र असो खूप मेहनत घेतली आहे, पण खास सांगायचं झालं तर अमर नाईक याला श्रेय द्यायला पाहिजे, कारण आम्ही 50% दिले असेल तर अमरने फुल 100%, कारण तो 1-2 दिवस म्हणजे दुपारचा जेवला पण नाही आहे आणि त्याने भरपूर 100%। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमर नाईक साठी। अमर जरा पुढे ये, अमर विनंती आहे तुला, जरा 2 मिनिटं फक्त पुढे ये आणि सर्वांना अभिवादन कर, सर्वांचा हात दाखवून, कारण या खेळाडूंनी या मंडळाच्या या कार्यकर्त्याने खूप मेहनत घेतलेली आहे। मागचे 3 दिवस मी बघतोय, स्वतः तो 7 पंच असून सुद्धा 8व्या पंचाची भूमिका, त्यानंतर नेट रन रेट काढणं असो किंवा बाकीचे, आणि या स्पर्धेचं योग्य नियोजन करता यावं, आयोजनामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये
खास याच्यासाठी तो स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून सहभागी झाला नाहीये. मनाचा मोठेपणा दाखवल्यानंतर स्पर्धेमध्ये खेळणं प्रत्येकाला आवडत असतं, पण मनाचा मोठा दाखवून आयोजनाला प्राधान्य देत अमर नाईक तू खेळलास आणि अतिशय समर्थपणे हे आयोजन पार पडलंस. त्याबद्दल तुझं खरोखर कौतुक आणि अभिनंदन. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एका फायनान्स संस्थेचा तो मॅनेजर म्हणून काम करतोय, तुला त्यासाठी तुझा खूप शुभेच्छा. त्यानंतर धन्यवाद राहुल, तू सांगितलं तुझा वेगळा अनुभव. त्यानंतर वळतोय बॉयफ्रेंड कुडा संघाचा संघनायक, मला वाटतंय जादूगार तू सुद्धा सांगू शकतोस. जादूगर पेक्षा अजून एखादा खेळाडू दुसरा, मंदार. मंदार तू खास ही स्पर्धा गाजवली आहेस. मंदार गडपकर तुला विनंती आहे, गोट्या कांबळी फक्त 2 शब्द तू जास्त बोलत नाहीस, तुझी बॅट जास्त बोलते आम्हाला माहिती आहे. या स्पर्धेमध्ये तुझी बॅट जास्त चालली नाही. शुभेच्छा आहेत की या फायनल सामन्यामध्ये तुझी बॅट तळपू दे आणि एक विजय तुला प्रदान होऊ दे. गोट्या काय सांगशील या फॉर्मॅटमध्ये, काय वेगळं वाटलं खेळताना तुला सुद्धा सारखाच प्रश्न आहे जो राहुलला होता, कारण 9 सामन्यांचा फॉर्मॅट मला वाटतं सर्व खेळाडूंसाठी नवीन होता. त्याचा तुझ्यासाठी काय वेगळं होतं आणि काय रणनीती काय योजना तुला बदलल्यात या 9 सामन्यांच्या फॉर्मॅटसाठी? प्लेयर खूपच चांगले खेळले, फक्त थोडेफार कमी पडलो आम्ही, पण समोरच्या टीमने तर 100% दिले. ते तर एकही मॅच हरले नाही आहे. आम्ही आमचा आता 100% द्यायचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमसाठी बेस्ट टॉपलं. आणि खरंच धन्यवाद देईन तो अमर नाईकला या टुर्नामेंटसाठी, कारण त्यांनी खूपच मेहनत घेतली आहे. आणि अजय भाई दोघांसाठी थँक्यू. धन्यवाद गोट्या कांबळे, अमर नाईक आणि अजय बाईत या ठिकाणी दोघांनाही शुभेच्छा आहेत. दोघांचे धन्यवाद मानतो. खेळाडू म्हणून समालोचक म्हणून सुद्धा आम्हाला या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल समालोचकांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतोय. त्यानंतर आता या स्पर्धेची ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देण्यात येणार आहे. पर्पल कॅप म्हणजे पर्पल कॅप साठी समीर उमेश माने हा अव्वल दर्जावर आहे. उमेश माने आपल्याला विनंती असेल, स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी ज्याने मिळवले त्याच्या डोक्यावर ही पर्पल कॅप सजेल आणि सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज आहे बॉयफ्रेंड कुडा संघाचा उमेश माने, फिरकीचा जादूगार. आणि ही कॅप त्याला प्रदान करण्याची विनंती करतोय सन्माननीय संजय हेरेकर यांना. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल ही कॅप घालूनच आपण खेळायचं. या ठिकाणी सर्वाधिक बळी बाद करण्याची या ठिकाणी कामगिरी करणारा उमेश माने, हायएस्ट विकेट टेकर टुर्नामेंटचा. खूप खूप अभिनंदन या कामगिरीसाठी. तू एक गुणवान गोलंदाज आहेस आणि तुझ्याकडून अशी कामगिरी अपेक्षित होती. त्या कामगिरीसाठीच संघ मालक कुणाल पावसकर यांनी तुझी वर्णी लावली होती संघामध्ये. त्यांचा विश्वास तू सार्थ ठरवलास. खूप खूप अभिनंदन फायनलसाठी तुला. आणि ऑरेंज कॅप साठी राहुल काळप हा मानकरी आहे. चांगली फलंदाजी केलेली आहे ऑरेंज कॅप साठी. या ठिकाणी ही ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप दिलेली आहे, पण सर समजा अंतिम सामन्यामध्ये जर याच्यापेक्षा चमकदार कामगिरी झाली आणि कोण आपण गेला तर ही कॅप दुसऱ्याच्या डोक्यावर सजेल याची मात्र खात्री बाळगायची. त्यामुळे तुमचा स्तर आहे, दर्जा आहे तो राखावा लागेल तुम्हाला. या ठिकाणी ऑरेंज कॅपचा मानकरी राहुल काळप, सर्वाधिक धावांची रास सन्माननीय राजू पाटणकर यांच्या शुभ हस्ते ही ऑरेंज कॅप प्रदान होते राहुल काळप याला. समीर 168 धावा कुटलेल्या आहेत राहुल काळपने. एकदा जोरदार टाळ्या राहुल काळप साठी वाजल्या पाहिजेत. आणि 10 सामन्यामध्ये आणि त्याचबरोबर उमेश मानेने चांगली कामगिरी करत जी पर्पल कॅप आपल्या डोक्यावर सजवलेली आहे त्या उमेश मानेने तब्बल 12 विकेट आपल्या स्पेलमध्ये घेतलेल्या आहेत. एकदा उमेश मानेसाठी देखील जोरदार टाळ्या. दोनही मातब्बर खेळाडू आहे आणि संघाचं
बोला भारत माता. या ठिकाणी परत भारतासाठी, या भारताच्या संरक्षणासाठी, आपल्या देशावर जान कुर्बान देण्यासाठी प्रेरित करणारं हे गाणं आहे. हल्लीच एक काल दुर्घटना घडली होती. आमचे 5 जवान काश्मीर येथे झालेल्या एका अपघातात आगीच्या भक्षस्थानी पडले आणि त्यांचा मृत्युमुखी झाले. त्यांना सुद्धा या ठिकाणी मानवंदना, त्यांना सुद्धा मी श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. आणि या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी समाप्त झाला. आता वळूयात फायनलच्या महामुकाबल्याकडे आणि ओव्हर टू यू सुनील. धन्यवाद. धन्यवाद समीर चव्हाण. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळ आयोजित KPL पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्यामधील महाअंतिम सामना ग्रेट ग्रँड फिनाले निश्चित स्वरूपाने रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतोय. महाअंतिम सोहळा निश्चित स्वरूपाने याचसाठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि निश्चितच शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मातब्बर संघामध्ये हे सामना यावेळेला मैदानावर रंगेल. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच बॉयफ्रेंड कुडाळ सन्माननीय कुणाल पावसकर यांच्या संघ मालकीचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूने सन्माननीय किशन काळप यांच्या संघ मालकीचा संघ किंग स्टार लक्ष्मीवाडी हा संघ. या 2 मातब्बर संघामध्ये हा सामना मैदानावर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण अनुभवाल हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार 2023चा महासंग्राम, महाअंतिम दिवस आणि महाअंतिम दिवसातील महाअंतिम सामना. एक मिनिट डीजे 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 डीजे. सामना हा 5 षटकांचा राहील, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तिसरं षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले असेल आणि 5 नवीन गोलंदाज आपल्याकडे वापरण्यात येतील, याकडे लक्ष द्या. कंपल्सरी तिसरं षटक हे आपल्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. जे तिसरं षटक असेल आणि सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल, आपण सागर बोगटे आपल्या बाजूला जे कोण बसलेले असतील त्यांना विनंती करा कृपया करून डकआउट खाली करून द्यायचा आहे. त्या ठिकाणी खेळाडू बसणार आहेत, आपल्याला विनंती असेल. सर्वांना शेवटची सूचना आहे ही, कारण यानंतर आपल्याला सूचना होणार नाही आहे, कारण ही स्पर्धा संपन्नच्या दिशेने वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धा संपन्न होणार आहे. सुशील बंगे, आपण कुठे असाल तर आपण अमित कुडाळकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सुशील बंगे, आपण जर जवळपास कुठे असाल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आपण अमित कुडाळकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पंच आपल्याला विनंती असेल, जे मैदानी पंच आहेत या मैदानी पंचांना विनंती असेल, आपण कृपया करून मैदानाचा आपण लवकरात लवकर ताबा घ्यायचा आहे, कारण 5 षटकांचा सामना आहे. बरोबर 11:32 झालेली आहेत. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल, अक्षय शेलटे, सन्माननीय अमोल कांबळी यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. अमोल कांबळी, आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं. आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. अक्षय शेलटे, आपल्या बाजूला जे कोणी प्रेक्षक दिसत आहेत त्यांना कृपया करून जरा मागे ठेवायचं आहे, सहकार्य करा. प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे, कृपया करून आपण जर असं सहकार्य करायचं आहे. डगआउट मध्ये देखील अजूनही कोण खेळाडू बसलेले असतील इतरत्र, त्यांना विनंती आहे, आम्ही कृपया करून. अजय पाईत, आपल्या मागे जे कोण प्रेक्षक आहेत त्यांना जरासं मागे ठेवा आणि बॅनर पासून आपण कृपया करून 2 हात लांब राहा, आपल्याला नम्र विनंती आहे. ही पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे. आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मालवण गावचे सुपुत्र मंदार सावंत यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याच्या बाजूलाच ज्यांचं आमच्यावर खास प्रेम आहे ते आमचे योगेशजी मेस्त्री हे देखील मालवणवरनं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आणि आमचं देखील त्यांच्यावर तेवढंच प्रेम आहे. चंदन कांबळी, सिद्धेश सावंत आणि ओमकार वालोलकर, आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर सर्व पंचांना सूचना आहे, आपल्या बाजूला आपण कुणालाही घेऊ नका, आपल्याला विनंती.
पंचांना डिस्टर्ब होईल अशा पद्धतीचं प्रेक्षकांना देखील विनंती असेल, आपण वागू नका ही हात जोडून विनंती असेल. सामन्याला सुरुवात होईल. महाअंतिम सामना यावेळेला मैदानावर रंगेल. गोलंदाजी मार्कवर ज्याने मगाशी एक्झिबिशन मॅच मध्ये अतिशय चांगली समालोचन केलं ते आमचे मित्र आहेत समीर जादूगार शिंदे. आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच राकेश शिंदे सध्याच्या घडीला वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय आणि समोर आहे तेवढ्याच ताकदीचा फलंदाज बलाढ्य खेळाडू राहुल काळप. काय म्हणशील? निश्चितच सुनील, प्रथमतः सोहम तेजस्पोर्ट कुडाळ आयोजित कुडाळ प्रीमियर लीग या पहिल्या पर्वात तमाम क्रीडारसिकांचं समालोचन कक्षामधून सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. अंतिम टप्प्यामध्ये दोन तगडे संघ किंगस्टार लक्ष्मीवाडी आणि बॉयफ्रेंड कुडाळ, राजस्थान रॉयल्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स. सुनील, काय वाटतं, चेन्नई की राजस्थान? मी नेहमी चेन्नईच्या बाजूने आहोत कारण दोन्ही आमचा फेवरेट आहे. मात्र आज किंगस्टार लक्ष्मीवाडीच्या देखील बाजूने आहोत कारण राहुल काळप देखील आमचा तेवढाच फेवरेट आहे आणि गोट्या कांबळी देखील आमचा पहिल्यापासूनचा फेवरेट खेळाडू आहे. तो शुरुआत होती मुकाबले की. पहली गेंद लेकर जादूगर और जादू नहीं चलता हुआ दबाव में आते हुए इस ऑरेंज कैप होल्डर राहुल कालप के सामने नो गेंद के साथ शुरुआत करते हुए स्कोर बोर्ड शुरू होता हुआ, स्टार्टर लगता हुआ सुनील जी, 1 रन बनता हुआ. पहिला चेंडू अनफेअर डिलिव्हरी आणि त्यावर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक जादूगरच्या माध्यमातून एकेरी धाबेवर समाधान मानावं लागतंय. स्वतःचं यावेळेला खातं खोलतोय राहुल काळप. 164 धावा त्याने कुठल्यात आणि 168 आणि ही 169वी धावा आहे. निश्चितच जादूगर, क्या राहुल का विकेट लेने की जादू कर सकता है क्या? अगर ये जादू उसने किया तो शायद बॉयफ्रेंड कुडाल के मालिक कुणाल पावस्कर बहुत बेहद खुश हो जाएंगे. प्रत्येक चौकार, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दिवसात सन्माननीय समीर हदनकर यांच्याकडनं हे पारितोषिक अवेलेबल आहे. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन समीर की चांगली गोलंदाजी आहे जादूगारच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे ती आतापर्यंत 4 धावा. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जादूगर नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर राहुल काळप. चांगला फटका, कॉपी बुक स्टाईलचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. विथ अलॉंग द कार्पेट असा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधला हा फटका चेंडू निघतोय घोषित आरक्षित क्षेत्रात मिळणाऱ्या एकेरी धावेनिशी. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 6 धावा. 5 चेंडूंचा खेळ समीर समाप्त होतोय. सुनील, खासियत है राहुल कालप की पारी को बुनना, इक्का दुक्का करके पारी को बुनते हैं. अगर राहुल कालप चौका लगाते तो 500 रुपए का इनाम सिद्धेश सावंत की ओर से. राहुल कालप के चौके के लिए 500 रुपए का इनाम लगा गया है सिद्धेश सावंत की ओर से. पहिला षटकाचा खेळ समाप्त. बोलूया डीजे वैष्णवी. सन्माननीय सिद्धेश सावंत, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सिद्धेश सावंत. तीसरा ओवर कंपलसरी पावर प्ले का ओवर है और पावर प्ले के ओवर में धमाका हो सकता है. मैदान में घमासान हो सकता है, चौको छक्के की बारिश भी हो सकती है, लेकिन कभी कभार बैटिंग पावर प्ले बॉलिंग करने वाली टीम के हित में साबित होता है. सुनील, गेंदबाजी की कमान संभालने के लिए इस मैच के लिए थोड़ा सा बदलाव किया गया है. 5 गेंदबाज उपयोग में लाना जरूरी कर दिया है. समीर, अजून एक पारितोषिक येतंय सन्माननीय बबलू बोगटे यांच्याकडनं. सलगच्या 2 चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर सलगच्या 2 विकेटसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित केलंय सन्माननीय बबलू बोगटे यांच्याकडनं. एकदा जोरदार टाळ्या बबलू बोगटे यांच्यासाठी देखील निश्चित स्वरूपाने. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. निश्चितच एकेरी धावेची नोंद केली जाते. एकेरी धावेनिशी धावसंख्येला बदलता आकारणी आपल्याला 8 धावांवर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. सुनील, 5 ओवर का मुकाबला है और 5 ओवर के मुकाबले में राहुल कालप समय लेकर खेलेंगे, टाइम लेकर खेलेंगे. जानते हैं अपने विकेट की कीमत की किसी भी प्रकार की जल्दबाजी की जरूरत नहीं. इस मुकाबले में बहुत सारा टाइम है. 5 ओवर का मुकाबला है तो कहीं ना कहीं एक जो गेंदबाज रहेगा वो थोड़ा सा कमजोर कड़ी साबित हो सकता है सामने वाली टीम के, और इसको मद्देनजर रखते हुए राहुल कालप उसके चक्कर में, उसके खोज में पारी को अंत तक ले जाएंगे. निश्चितच स्ट्रेंथ आहे या खेळाडूकडे, कारण तेवढी चांगली फलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळालाय. बऱ्याचशा वेळेत या लीग स्टेज मध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळालं असेल समीर की
राहुल काळप आणि निशांत तांडेल ही जोडी, सलामीची जोडी उतरल्यानंतर अपवाद असेल, एकाच दुसऱ्या वेळा फलंदाज बाद झाला असेल, नाहीतर पूर्ण लक्ष या दोन जोडीनं पूर्ण केलेलं आहे. यही तो खासियत है राहुल कालब की कि अगर वो टीम में है तो किसी और बल्लेबाज की जरूरत नहीं पड़ती है. अकेले सेना के समान वन मैन आर्मी जिन्हें कहा जाता है, ये राहुल कालब. सिर्फ एक दो मैच की बात नहीं, 10 मुकाबले का ये टूर्नामेंट थी और उन 10 मुकाबले में राहुल कालब ने बढ़िया बल्लेबाजी किया. लगभग 170 के आसपास स्कोरबोर्ड में रन भर जुड़ चुके हैं, रन संख्या पर अपने निजी 170 रन. बहुत बड़ा कीर्तिमान, बहुत बड़ा रिकॉर्ड अपने नाम पर दर्ज करते हुए राहुल कालब. उदयोन्मुख खेळाडू म्हणून निशांत तांडेलची वर्णी आहे या सामन्यामध्ये, संघामध्ये, ती म्हणजेच किंगस्टार लक्ष्मीवाडी संघाच्या. आणि उदयोन्मुख खेळाडू कसा असावा तर निश्चित स्वरूपाने चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि अष्टपैलू खेळाडू देखील आहे, तो म्हणजे निशांत तांडेल. येणाऱ्या भविष्याचं निश्चित स्वरूपाने भविष्य आहे, ते म्हणजेच क्रिकेटचं, बॉक्स टाईपचं, ते म्हणजेच निशांत तांडेल हा खेळाडू. कारण त्याचा खेळ सुधीर चव्हाण स्मृती चषकाच्या माध्यमातून आम्ही बघितलंय आणि त्यांच्या संघामध्ये दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय समीर, आणि तिसरं षटक येईल म्हणजे अनिवार्य पॉवर प्लेचं. आणि एकच खेळाडू आपण सीमारेषेजवळ तैनात ठेवू शकाल. कोणता गोलंदाज त्या ठिकाणी हाताळतोय? स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू बायफंड कुडा संघाचा प्रतीक भोगटे, मैन फॉर्म. सुनील, उससे पहले डीजे पे धुन देखो क्या सुनाई गई थी. वो अंटा वो पता तो कुछ नहीं चलता, लेकिन थिरकते बहुत ज्यादा लोग हैं, मजा बहुत लेते हैं. कुंदन के भी पैर थिरकते हुए दिखाई दिए गाने पे. थोड़ी देर में पूरा कुंदन थिरकता हुआ दिखेगा आपको, जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ेगा. कुंदन हरपन मौला खिलाड़ू है और हरपन मौला जिंदा दिल इंसान है. जिंदगी जिंदा दिली का नाम है और इसी वजह से जब जब दर्शक होता है, हमारा सुधीर होता था, वो जब भी दर्शकों में होता तो भी मजा लाता था. उस प्रकार के कैरेक्टर है और इस प्रकार के कैरेक्टर आपके इर्द गिर्द होने चाहिए. आपकी टेंशन के समय में आपको कुछ चुटकुले सुनाकर, कुछ मजाक करके अपने सेंस ऑफ ह्यूमर के माध्यम से मजा ला सके. सन्माननीय वीरू राणेंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वीरू राणे, आपलं सहर्ष स्वागत आहे. वरू राणे आणि वीरू राणे दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत. ते वीरू राणे हे वरू राणे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांना आम्ही ओळखतो आणि वरू राणेंना देखील ओळखतोय. निश्चित स्वरूपाने चांगली कामगिरी यावेळेला मैदानावर चालू आहे राहुल काळपच्या माध्यमातून. सुनील, ओके, वरू और वीरू की बात की, लेकिन मैदान में देखो गोटिया कमली और राहुल कालब जिन्हें जय वीरू की जोड़ी माना जाता है. इतने कमाल का बॉन्डिंग है दोनों के बीच, इतने अजीज दोस्त है, एक दूसरे के जिगरी दोस्त है एक दूसरे के, और इसीलिए उन्हें जय वीरू कहा जाता है इस बॉक्स टाइप क्रिकेट में. आत्ताच झालेल्या पिट्या स्मृती चषकाच्या माध्यमातून जो सामना झाला होता या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं, तेव्हा एक रील्स आली होती. निश्चित स्वरूपाने एक रील्स ही निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली होती. म्हणजे तीच राहुल काळप आणि गोट्या कांबळी यांच्यावर आधारित होती रील्स. चांगलं त्यांच्या माध्यमाचं बॉन्डिंग कसं असावं, मित्र कसा असावा आणि निश्चित स्वरूपाने पाठीराखा कसा असावा याचं जिवंत उदाहरण होतं समीर. बिल्कुल बिल्कुल, क्या कमाल का बॉन्डिंग दिखाया गया था. और स्कोर बोर्ड होता हुआ 18 रन, 4 गेंदों के समाप्ति के बाद 18 रन. इसी बीच सूत्रों के हवाले से सुनील खबर आ रही है, वरू राणे जो हमारे अजीज दोस्त अब इस 2 तारीख को अपनी जिंदगी की नई पारी विवाह के बंधन में बनने वाले हैं. तो बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं वरू राणे को. 2 मेला विवाह आहे, शुभविवाह वरू राणे यांचा. सर्वांना इकडनंच आमंत्रण दिलं जाते. पुन्हा एकदा सर्वांनी या विवाह सोहळ्याला आणि विवाह सोहळ्याची यहाँ पर निश्चितच मौजूद शोभा लोग वाढवा. विवाह को कम आएंगे, लेकिन हल्दी के लिए बहुत ज्यादा आने वाले हैं. यस, निश्चित तौर पे, क्योंकि उसमें जो मजा रहता है शायद उसमें यादें बहुत ज्यादा होती है. उसमें जो मजा आता है नाचने का, झूमने का, वो अलग रहता है. लेकिन शायद सामने खिलाड़ी, सामने जो जर्सी पहने बॉयफ्रेंड कुडाल ने, वो भी हल्दी कलर की, पीले कलर की. पीले कलर लक्ष्मी का स्वरूप होता है, लक्ष्मी का निशानी होती है पीला कलर. और वो पीला कलर बॉयफ्रेंड कुडाल टीम को साजता हुआ, रास आता हुआ, स्कोरबोर्ड होता हुआ 3 ओवर की समाप्ति के बाद 20 रन.
धीरे धीरे पूरे थिरकते हुए दिखेंगे और उसके साथ साथ ये नौजवान, ये युवा, ये बच्चा भी नाच रहा है, मजे ले रहा है और कुछ इसी प्रकार के नजारे दिखेंगे वरुण राणे के हल्दी में भी। मुकाबला आता हुआ चौथी ओव्हर में। समीर आमचे लाडके नाना केळुसकर यांनी या ठिकाणी युट्यूबला कमेंट टाकली आहे। सुनील आणि समीरची जोडी देखील थोड्या दिवसांनी समालोचन कक्षात आग लावेल असं त्यांचं कमेंट आहे। तर धन्यवाद नाना केळुसकर, आपलं देखील प्रेम आमच्यावर खूप आहे, त्याबद्दल आपले देखील आम्ही ऋणी आहोत। चांगला फटका आहे, यावेळेला मात्र धावचीची संधी होती, संधी मात्र त्या ठिकाणी दवडली जाते। निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय चांगलं क्रिकेट मैदानावर, सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानावर चालू आहे। धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 21 धावा आणि त्यांनी कमेंट केले की आपली समालोचन करण्यासाठी या ठिकाणी समीर चव्हाण आणि सुनील करवडकर आपलं समालोचन मंत्रमुग्ध करून टाकतंय असं त्यांची कमेंट आहे। धन्यवाद नाना, आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने। यावेळेला पुन्हा एकदा खराब फटका, चांगला फटका मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू येतोय समीर निश्चित स्वरूपाने, ही मात्र जमेची बाजू म्हणावी लागेल। धावसंख्या स्थिरावली आहे सध्याच्या घडीला 21 धावांवर। सन्माननीय बबलू भोगटे यांच्याकडनं सलगच्या 2 चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि सलगच्या 2 विकेटसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे। समीर नाना केलुस्कर हमारे अजीज दोस्त है, बहुत बड़ा योगदान है। आज मैं कमेंट्री मैंने छोड़ दी थी करना, लेकिन नाना केलुस्कर की वजह से, उसकी पैर की वजह से मैं फिर मर्तबा कमेंट्री के क्षेत्र में वापस आया और हमेशा उसका प्यार मेरे साथ रहता है, हमेशा उसके आशीर्वाद शुभकामनाएं मेरे साथ रहती है। तो बहुत बहुत धन्यवाद नाना केलुस्कर, शुभकामनाएं भेजने के लिए, मेरे ऊपर इतना प्यार बरपाने के लिए, मेरा ऊपर प्यार दिखाने के लिए। धावसंख्या आहे 22 धावा, 3 चेंडू आणि 22 धावा। चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। एका बाजूने पर्पल कॅप होल्डर आपल्याला पाहायला मिळतो आणि एका बाजूने ऑरेंज कॅप होल्डर। बिग शॉट निश्चित स्वरूपाने विथ अलॉन्ग द कार्पेट, सीमा पार राहुल काळपच्या बॅटमधनं तडाखा। सिद्ध सावंत की ओर से रखा गया 500 रुपए के इनाम के हकदार होते हुए राहुल काळप। प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय समीर हळदणकर यांच्याकडनं 200 रुपयांचा पारितोषिक। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। 200 रुपयांचा मानकरी। अजून एक जर चौकार घेतला असेल राहुल काळपने तर सलगच्या 2 चौकारासाठी बबलू भोगटे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक होतं। मात्र या ठिकाणी हे पारितोषिक हुकतंय निश्चित स्वरूपाने। एकेरी धावेनिशी 27 धावा, 27 लॉस ऑफ 0 विकेट, 27 धावा झालेल्या आहेत। धावसंख्या होती 22, चौकारणीशी 26 आणि आताचा सिंगल, टोटल धावसंख्या 27। उमेश माने शेवटचा चेंडू, चौथ्या षटकाची समाप्ती करणारा लेग ब्रेक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। अनफेअर डिलिव्हरी येते आणि या अनफेअर डिलिव्हरीने अजून एक धावांची बढत प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 28 धावांवर। थोडीशी खराब कामगिरी मी तर म्हणेन, आपण या स्पर्धेतील हायएस्ट विकेट टेकर आहात आणि आपल्याला एखादी विकेट निश्चित स्वरूपाने समीर काढावी लागेल जर सामन्यावर आपलं अधिराज्य छाप सोडायचं असेल तर। क्षमता है, मादा है इस खिलाड़ी में, हुनर है इस खिलाड़ी में, विकेट निकाल सकता है, कभी भी अपनी जादू दिखा सकता है, कमाल दिखा सकता है। उंगलियों में जादू है इस खिलाड़ी की, हैट्रिक भी ले चुके हैं इस टूर्नामेंट में, वो जादू दिखाना पड़ेगा। लेकिन राहुल कालप के सामने सभी जादू टोने फीके पड़ते हुए और राहुल कालप अपनी सफर पर जा रहे हैं, धीरे धीरे करके पारी को बुनते हुए। जिस प्रकार से चिड़िया घोंसला बुनती है उसी प्रकार से राहुल कालप पारी बुनते हैं। कमजोर गेंदों पर कड़े प्रहार और खराब अच्छे गेंदों का सम्मान देना राहुल की खासियत। चलते हैं डीजे की ओर। जब जब सुनील में होता हूँ, बॉक्सर क्रिकेट के कमेंट्री में होता हूँ, तब लगता है कि इतने सालों से बॉक्सर क्रिकेट खेल रहे हैं, देख रहे हैं, इतना अच्छा बॉन्डिंग हो रहा है, सब दोस्त बन चुके हैं इस क्रिकेट की वजह से कि जब बॉक्सर क्रिकेट की कमेंट्री कक्षा में होता हूँ तो लगता हूँ अपने ही परिवार में हूँ, अपने ही फैमिली के साथ में हूँ, अपने ही दोस्त में हूँ। और इसीलिए एक आसानी रहती है कमेंट्री करने। कभी गलती भी हो जाए तो कुछ डर नहीं रहता कि यहाँ पर कुछ गलत हो जाए, तो अपने ही दोस्त होते हैं, संभल कर ले जाते हैं और इसीलिए अच्छा लगता है बॉक्सर क्रिकेट की कमेंट्री करने में। और अमूमन ये सब हमारे जो चल रहा है दोस्ती की वजह से ही चल रहा है। किस हद तक जाना ये कौन जानता है, किस मंजिल को पाना है ये कौन जानता है। दोस्ती के ये 2 पल जी भर के जी लो, किस रोज बिछड़ जाना ये कौन जानता है, किस रोज बिछड़ जाना है ये कौन जानता है। तो इसीलिए जो पल आपके जिंदगी में आते हैं, जो लम्हे आपके जिंदगी में आते हैं, वो यादगार बनाने चाहिए, अच्छी यादें छोड़नी चाहिए और आखिरकार अच्छी यादें ही आपको याद दिलाएगी। ऋतिकेश परब 29 धावा,
मॅन ऑफ द सिरीज साठी एलईडी टीव्ही आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित स्वरूपाने कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीज बनेल हे देखील पाहावं लागेल. उत्सुकता असेल. सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा आयोजित केपीएल पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये महाअंतिम सामना. यावेळेला मैदानावर 5वं षटक बहुधा यस 5वं षटक हे पहिला चेंडू निर्धावितोय ऋतिकेश परब जो उदयोन्मुख खेळाडू म्हणून या संघात दाखल झालेला आहे. ऋतिकेश परबकडे देखील क्षमता आहे, गुणवत्ता आहे. पंचांकडे नोची मांग केली गेली आहे. पंच मात्र त्या ठिकाणी काय निर्णय देतात हे देखील पाहावं लागेल. पंच म्हणून या ठिकाणी काम पाहतायत अजय बाईत, अनिकेत पाटील आणि या स्पर्धेतील ज्यांनी 100% योगदान दिले. मगाशी राहुल काळपने देखील सांगितलं आणि गोट्या कांबळीने देखील सांगितलं की 100% योगदान ज्यांनी दिलंय ते आमचे अमर नाईक हे देखील या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत. योग्य तो निर्णय फेरविचार होईल आणि त्यावर निश्चितच विचार विनिमय होईल. त्यापर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा डीजे वैष्णवीकडे सुमधुर गाण्यासाठी. डीजे थैंक यू डीजे सुनील. बात करें तो इस युवा उभरते हुए खिलाड़ी की इस टूर्नामेंट का फॉर्मेट ही ऐसा रखा गया था कि युवा खिलाड़ियों को, युवा टैलेंट को मौका मिले. अगर देखा जाए टीम फॉर्मेट में एक प्रमुख 2 चेंडूंनी 30 धावा. आताचा एकेरी धावा आहे या चेंडूवर. 29 धावा होत्या, आता मात्र 30 धावा. तो फॉर्मेट इस प्रकार से रखा गया था. एक प्रमुख आइकॉन खिलाड़ी, एक सेकंड आइकॉन खिलाड़ी, एक प्रमुख ओवरसीज आइकॉन खिलाड़ी, एक सेकंड ओवरसीज आइकॉन खिलाड़ी और एक युवा खिलाड़ी, उदयोन्मुख खिलाड़ी. ऐसा फॉर्मेट रखा गया था और बाकी के 4 खिलाड़ी आपको ऑक्शन में लेने थे. तो बढ़िया काम किया इस ऋत्विक ने, प्रभावित किया है सभी को. और ये देखो कड़ा प्रहार, गोट्या कामली के पैर को लगकर गेंद चले जाती हुई 2 रन के लिए और 2 रनों के साथ स्कोर बोर्ड होता हुआ 33 रन, 33 धावा झालेले. 33 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि स्ट्राईक यांच्या दिशेने पुन्हा एकदा राहुल काळप असेल. निश्चितच ऋतिकेश परबची चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन आतापर्यंत डेथ ओव्हर आहे आणि या डेथ ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करतोय ऋतिकेश परब. 5वा चेंडू समाप्त आणि याच्या दरम्यान धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 34 धावांवर. एक चांगलं टोटल मी तर म्हणेन. निश्चित स्वरूपाने एक फायटिंग टोटल आहे कारण समोरच्या संघात जर विचार केला असेल तर तेवढ्या ताकदीचे खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जाणारे आमचे गोट्या गवंडी मॅनफॉर्म मालवण आहे. त्याबरोबर चांगल्या गोलंदाजीसाठी सागर बोगटे मॅनफॉर्म पावशी. चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी अजून एक करण वर्धम नाव आपल्याला पाहायला मिळतंय. निशांत तांडेल आणि स्वतः यावेळेला बिग हिट. फुल टॉस चेंडू सीमा पार. शेवटच्या चेंडूवर षटकार. आखरी बाजी राहुल के नाम. डीजे डीजे आताच्या षटकारणीशी निश्चितच चांगली फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या राहुल काळपसाठी. 201 धावांवर राहुल काळप नॉट आउट आहे. निश्चितच अतिशय चांगली पारी म्हणावी लागेल. किंग स्टार लक्ष्मीवाडी संघाचा आयकॉन खेळाडू राहुल काळप आणि धावसंख्या 25 चेंडूवर त्यांनी तब्बल 32 धावा 33 माफ करा 33 धावा त्यांनी टोकलेल्या आहेत या मैदानावर. आणि वळूया येणाऱ्या धावसंख्या आहे 40 आणि विजयाचं लक्ष असेल येणारे 30 चेंडू 41 धावा. येणाऱ्या 30 चेंडूवर 41 धावा. दुसऱ्या बाजूने आता मात्र मैदानावर दिसेल गोट्या कांबळीचा शो.
बहुत बहुत धन्यवाद डीजे वाले बाबू। बेहतरीन धुन आपके माध्यम से और हर किसी को यहाँ पर जो मौजूद है उसको थिरकने के लिए मजबूर करते हुए अपने धुन के माध्यम से डीजे वैष्णवी। जीत के लिए 30 गेंदे और 41 रनों का लक्ष्य है। 30 चेंडू 40 धावा। चलते हैं मुकाबले की और इस मुकाबले पर पूरी तूती बोलते हुए बल्लेबाजी की, जिसकी वो मंदार कुडपकर ओपनिंग बल्लेबाज की हैसियत से बल्लेबाजी का जिम्मा संभालते हुए क्या आखिरी मुकाबले में आखिरी दाव अपने नाम करके ये ट्रॉफी अपने घर लेके जाएगा बॉयफ्रेंड कुडाल का ये बल्लेबाज मंदार कुडपकर। हॅलो हॅलो तब्बल 41 धावांचं लक्ष्य मॅन फॉर्म मालवण गोलंदाजी मार्कवर मुन्ना फाटक आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला असेल तर मंदार खडपकर मॅन फॉर्म कवटी। सलामीची प्रारंभीची जोडी आपल्याला पाहायला मिळते गोट्या कांबळी आणि मंदार खडपकर। निश्चित स्वरूपाने 41 धावांचं हे समीकरण मैदानावर जुळवण्याचा इरादे निश्चितच स्पष्ट करताना दिसतोय। आक्रमक फलंदाजी करण्याचा मानस असेल तो म्हणजेच मंदार खडपकर आणि त्याला साथ द्यावी लागेल ती म्हणजेच गोट्या कांबळी याला। सुनील गोट्या येतोय स्ट्राईकवर आणि गोट्या स्ट्राईकवर येतं यायच्या अगोदरच पारितोषिकाची घोषणा येते। ओमकार वालावलकर आणि सिद्धेश सावंत यांच्याकडून गोट्याच्या प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक घोषणा होते। खूप खूप धन्यवाद पुरस्कर्त्यांचे। अजूनही पारितोषिक शाबित आहे ते म्हणजेच बबलू बोगटे यांचं सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार बबलू बोगटे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट देखील त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा बबलू बोगटे यांच्याकडनं। मुन्ना फाटक सध्याच्या घडीला गोलंदाजी हाताळतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। पुढचा चेंडू गोट्या कांबळीसाठी निश्चितच फुलर लेनचा चेंडू निघतोय फक्त आणि फक्त घोषित आरक्षित क्षेत्रात। एकेरी धावेनिशी टोटल धावसंख्येवर बदल आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या झाली ती आता उनको हम नजरअंदाज करते हैं। सांपों को आजादी हर बस्ते घर में बसने की, उनके सर में जहर भी है और आदत भी है डसने की। यस समीर निश्चितच आणि गोट्या कांबळीने जर हा सामना जिंकवून दिला असेल तर पिंट्या पावसकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। गोट्या कांबळीसाठी एकदा जोरदार टाळ्या निश्चित स्वरूपाने व्हायला पाहिजेत। मॅच विनर असा खेळाडू आहे निश्चितच। जर सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत जर गोट्या राहिला समीर तर निश्चित स्वरूपाने सामना फिरवेल। 100% योगदान त्याचं असेल यात काही शंका नाही। बिल्कुल सुनील, गोट्या है तो आस है, गोट्या है तो विश्वास है, क्योंकि ये खिलाड़ी खास है। मैं तो कहता हूँ ये खास खिलाड़ी है गोट्या कांबली। सुपरस्टार खिलाड़ी, सबसे चाहिता, सबका लाडला, सबका प्यारा, सबका दुलारा खिलाड़ी है गोट्या कांबली। और इस हिसाब से मैदान में उसका बर्ताव भी होता है, मानो अपने खेल के माध्यम से ही नहीं लेकिन अपने बर्ताव के माध्यम से भी सबका चाहिता और सबका प्यारा है। खेल भावना के साथ खेलने वाला है खिलाड़ी, सिर्फ गोट्या ही नहीं राहुल भी। फुलर लेनचा चेंडू सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र चेंडू निघेल फक्त आणि फक्त घोषित आरक्षित क्षेत्र आहे। एकेरी धावेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन होते। धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत तब्बल 9 धावांवर। अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल राहुल काळपकडनं आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आहे, मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय मंदार खडपकर। हा आक्रमक दर्जाचा फलंदाज आहे, आपल्या नावाला साजेल चोबेल अशा पद्धतीची कामगिरी करेल का? आणि करावीच लागेल, कारण 41 धावांचं लक्ष्य आहे। या ठिकाणी सलग 2 गडी बाद केले तर सन्माननीय प्रणव पाटील यांच्याकडून राहुल कळपसाठी 500 रुपयाचं वार्षिक, त्याचप्रमाणे ओमकार कांबळे यांच्याकडून राहुल कळपच्या प्रत्येक डॉट चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक डॉट चेंडूसाठी। चांगलं योगदान मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजेच सर्व प्रेक्षकांकडनं आणि प्रेक्षक गर्तेतनं पारितोषिकांची लयलूट असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवताय। क्रिकेटचा रणसंग्राम, महाअंतिम सामना सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा आयोजित KPL पर्व पहिलं आणि धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 10 धावा। दुहेरी आकडा सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10, मैदानावर धावसंख्या झाली 10 आणि कुणाल पावसकर बॉयफ्रेंड कुडा संघाचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं। आणि खेळ पाहत आहेत सध्याच्या घडीला आपल्या संघाचा 20 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण अजूनही बाकी। 20 चेंडू आणि समीर 30 धावा, काय बनवू शकेल का?
9 धाव. सुनील गोटा है तो मुमकिन है, क्योंकि गोटा में वो क्षमता है। मंदार भी बढ़िया बल्लेबाजी कर रहा है इस टूर्नामेंट में, पूरी तरीके से उसका बल्ला हल्ला मचा चुका है, तो पूरी तरीके से आसार है ये रन चेस हो सकते हैं। दोनों बल्लेबाज में काबिलियत है, हुनर है। आणि 2 षटक समीर संपलेत. येईल तिसरं षटक, माफ करा, 1 चेंडू आहे. ओके, 1 चेंडू आहे आणि यानंतर तिसरं षटक असेल समीर पॉवर प्लेचं. निश्चितच त्या षटकात मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. षटकार चौकार त्या षटकात निश्चित स्वरूपाने दाखवावे लागतील गोट्या कांबळे आणि मंदार खडपकर यांना. धावसंख्या 12 आहे सध्याच्या घडीला. निश्चित स्वरूपाने चांगला एकेरी धावेनिशी चांगल्या धावसंख्येवर विराजमान झालाय. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 13 धावा आणि येणारं तिसरं पॉवर प्लेचं षटक काय बनेल, मैदानावर काय बिघडेल हे सांगण्यासाठी निश्चित स्वरूपाने आम्ही आहोतच. त्याचबरोबर याची देही याची डोळा आपण अनुभव शकाल. पुन्हा एकदा जाऊया डीजे वैश. चैंपियन की धुन बजती हुई डीजे पर 18 गेंदों में 28 रन चाहिए, और डीजे पर धुन बजाई देते हुए सुनील चैंपियन, ब्रावो इज द चैंपियन, गेल इज द चैंपियन, लेकिन हमारे लिए सुनील गावस्कर इज द चैंपियन, कपिल देव इज द चैंपियन, सौरव गांगुली इज द चैंपियन, सचिन तेंदुलकर इज द चैंपियन, विराट कोहली इज द चैंपियन एंड महेंद्र सिंह धोनी इज द चैंपियन. तर निश्चितच समीर, मगाशी आपण उल्लेख केला की सम्राट कुडतडकर यांचा आणि मिशन आधारच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुक्या प्राण्यांसाठी पाण्यासाठी बांडी ठेवलेली आहेत. कृपया करून जी बांडी या ठिकाणी मुक्या प्राण्यांसाठी ठेवलेली आहेत, ज्या वेळेला आपल्याला हे बांड रिकामी दिसेल त्यावेळेला आपण निश्चितच त्या बांड्यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे पशु प्राण्यांना, की आपल्यामुळे त्यांची तहान भागेल. निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे समीर. जी हाँ बिल्कुल, मिशन आधार के माध्यम से हमेशा ही मानवता को बढ़ावा दिया गया है, हमेशा ही मानवता के हित में कार्य किया जाता है. मिशन आधार के माध्यम से कोरोना काल में जो उन्होंने कार्य किया है, काबिल तारीफ, सबको खाना देना जाकर उस काल में जब दोस्त को, माँ बाप अपने आप को, अपने सगे रिश्तेदार दोस्त भाग रहे थे दूर, उस समय में मिशन आधार के माध्यम से खाना बटोरा गया, सबकी पेट पूजा करने गई, और वो सबसे बड़ा योगदान है, वो सबसे बड़ा पुण्य का काम है. और इसीलिए 15 धावसंख्या झाली, 15 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 15 अशी धावसंख्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. सागर बोगटे यावेळेला चांगला फटका, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करतोय तो म्हणजे सागर बोगटे, आणि तेवढं चांगलं बॅकअप प्रोटेक्शन म्हणावं लागेल राहुल काळपच्या माध्यमातून. चेंडू मात्र निर्धाव निघतोय, ही जमेची बाजू म्हणावी लागेल. तेवढाच दबाव अतिरिक्त आपल्याला वाढताना दिसतोय. मंदार खडपकर पर्यायी बॉयफ्रेंड कुडाळ या संघावर निश्चित स्वरूपाने या षटकात मोठे 2 फटके येणं अपेक्षित आहेत. यावेळेला पंचांचा निर्णय, अवांतर चेंडू, अनफेअर डिलिव्हरी, नो चेंडू, आणि या नो चेंडूवर एकेरी धावेची पडती. धावसंख्या पोचली, धावसंख्या 16 धावांवर. 2 चेंडू 16 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा खराब चेंडू, थोडीशी बरकटलेली लाईन, प्रेक्षकांचा टाळ्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. शिगेला पोहोचलेला निश्चित स्वरूपाने समीर. सागर बोगटे ने पूरी प्रतियोगिता में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की, लेकिन इस फाइनल के मुकाबले में कहीं ना कहीं थोड़ी सी नजर लगते हुए सागर बोगटे को हैट्रिक भी ले चुके हैं एलिमिनेटर के मुकाबले में, लेकिन वही सागर बोगटे आज गेंद पिच नहीं कर पा रहे. ये तो क्रिकेट का खेल है, आपको अर्थ से फर्श तक लाने तक समय नहीं लगाता, देर नहीं लगाता. ये बहुत बड़ा लेवलर है क्रिकेट का खेल, ये दिखाते हुए. और अभी हमारे नागेश जी बता रहे, जो स्कोरिंग काउंटिंग कर रहे हैं मिशन आधार के माध्यम से, जब खाना देने का काम हो रहा था कोरोना मरीजों को, तब उन्होंने भी वो कार्य में शिरकत ली थी, हिस्सा लिया था खाना देने के. तो बहुत बहुत बढ़िया कार्य आपने किया है, बहुत बहुत शुभकामनाएं आपके अगले सफर के लिए. चांगला फटका गोट्या कांबळीच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत तब्बल 19 धावांवर.
4 चेंडू समाप्त होत आहेत. 14 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. 14 चेंडू 22 धावा निश्चित स्वरूपाने यावेळेला पाहायला मिळतोय. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर फटका, एकेरी धाव. सागर बोगटे की आखिरी गेंद बाकी है, अगर चौका लगाता है गोटिया कामली शायद वो दूसरे छोर पे जा रहे हैं, तो शायद अगर गोटिया चौका लगाता है सागर बोगटे को तो 500 रुपए का इनाम है सन्माननीय सदा अनाव जिक्र की ओर से. 1.5 चेंडू घोषित होतोय. पंचांचा निर्णय आहे कारण पूर्णपणे तयार नव्हता मंदार खडपकर हा चेंडू फेस करण्यासाठी. पुन्हा एकदा सागर बोगटेला हा चेंडू टाकावा लागेल. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. क्षेत्रयू रचलंय निश्चित स्वरूपाने. विस्फोट, क्या व्हाट अ शॉट, मंदार खडपकर ऑन अ फायर. डीजे वैष्णवी. मालामाल कर जाएगा मंदार खड़पकर को, क्योंकि सिद्धेश भोगटे की ओर से 500 रुपए का इनाम इस चक्के के लिए. उसके बाद सम्माननीय सदा अनाव जिक्र की ओर से 500 रुपए का इनाम इस चक्के के लिए. और कोई है जिसका नाम लेना है, जिसको देना है? समीर हळदणकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. धाव संख्या आहे 26 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. येणारे 12 चेंडू विजयाचं समीकरण आता मात्र बदललंय. 15 धावा आहेत. 12 चेंडू 15 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. आणि एक निश्चित स्वरूपाने आपल्याला सांगू इच्छितो, ज्या वेळेला IPL चालू झालं होतं समीर, त्यावेळेला फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं राजस्थान रॉयल संघ आणि त्याच्या विरोधात चेन्नई सुपर किंग. आज देखील KPL पर्व पहिला आहे आणि आज पण या मैदानावर राजस्थान रॉयलची जर्सी असलेला किंगस्टार लक्ष्मीवाडी आणि बॉयफ्रेंड कुडा संघ जो जर्सी घालून आहे तो म्हणजेच चेन्नई सुपर किंग. आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष. 12 चेंडू 15 धावा हे समीकरण. कारण आता असेल गोलंदाजी मार्कवर निशांत तांडेल नावाचा गोलंदाज, इमर्जिंग प्लेअर म्हणजेच उदयनमुख खेळाडू. आणि या उदयनमुख खेळाडूकडे आता मात्र पूर्णपणे भिस्त असेल, दारूमदार असेल संघाची. या संघाला रोखणं आता मात्र अनिवार्य राहील, कारण मंदार खडपकरचा हा शॉट धमाका दाखवून देणारा फटका आणि त्याचे पाठीराखे देखील कवटे गावातनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या कवटे गावातील पाठीराखांना देखील मनपूर्वक त्यांचं देखील स्वागत आहे समालोचन कक्षातनं. आणि सोहम तेजस स्पोर्ट्स कुडाळच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचे पैसे बहुधा फिटवलेत मंदार खडपकरने. निश्चितच टाळ्यांचा गजर होतोय मंदारसाठी. एकदा जोरदार टाळ्या या षटकारासाठी. तर गोट्या कांबळी यांच्याकडे याने जर सामना संपवला असेल तर पिंट्या पावसकर यांच्याकडनं 2 मॅचवर लक्ष ठेवा, स्कोरवर लक्ष ठेवा. अजय आपल्याला विनंती आहे, प्रेक्षकांना सांगा आपण कृपया करून बॉल बॅनरच्या पार झाल्यावर आपण पकडा. बॉल आपण आतमध्ये पकडू नका, आपल्याला विनंती आहे. अजय आपण कृपया करून सर्वांना विनंती करा, जे खेळाडू किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांना कृपया विनंती आहे, आपण चेंडू मैदानात असताना आपण पकडू नये, आपल्याला विनंती आहे. मंदार खडपकरच्या षटकारासाठी पांडुरंग शेलटे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आणि समीर सांगत होतो, कालच्या रात्रीच्या शेवटच्या मॅच मध्ये सुशील बंगेने या कोपऱ्यातला बॅनर फाडला होता. आज मात्र बरोबर समोरच्या दिशेने म्हणजेच मिड ऑफचा बॅनर त्या ठिकाणी मंदार खडपकरच्या षटकाराने फाटलाय. सुनील, जब सुशील ने वो बैनर फाड़ा था तब 3 ही खिलाड़ी मौजूद थे, यहाँ पर पूरे 5 खिलाड़ी मौजूद थे. यहाँ पर फाड़ना मुश्किल था, वो मुश्किल काम आसान करके दिखाया इस चॅम्पियन खिलाड़ी ने. चांगला चेंडू वळवला जातोय निशांत तांडेलच्या माध्यमातून. निश्चितच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तो सध्याच्या घडीला शतक क्रमांक 34 हाताळतोय निश्चितच तो निशांत तांडेल. आणि धावसंख्या आहे तब्बल 29 धावा.
29 अशी धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा मंदार खडपकर हलक्या हाताने ड्राईव्ह करतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूला प्रहार करणं हा निश्चितच मनसुबा दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. समीर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही बढ़िया शांति की तरीके से लक्ष्य का पीछा करते हुए एक एक कदम अपनी मंजिल की ओर अग्रसर होते हुए, और उन्हें पता है कब आक्रमण करना है, कब संयम रखना है। और बॉक्स टाइप क्रिकेट हो या फिर जिंदगी हो, आपको कब आक्रमण करना है और कब संयम रखना है, ये जिसे आता है वो सफल होता है। सुनील 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धावा निश्चितच एक चांगलं टार्गेट त्या ठिकाणी दिलं होतं. 41 धावांचं मात्र या ठिकाणी 8 चेंडू आणि 11 धावा म्हणजेच तब्बल 30 धावा स्कोरबोर्डवर लावलेल्या आहेत. निशांत अंडेलचा पुढचा चेंडू गोट्या कांबळीसाठी चांगला फटका. रिस्ट ऑफ द फ्लिक असा फटका, पुढे सरसावट फ्रंट सीटला जाऊन हा केलेला फटका. विथ अलॉंग द कार्पेट असा निघणारा फटका चेंडू दिसतोय. एकेरी दाबिनीशी पुन्हा एकदा बहुधा स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि आता या चेंडूवर आक्रमण होईल. समीर निश्चित स्वरूपाने आक्रमणासाठी तयार राहायला पाहिजे, ते म्हणजेच किंग स्टार लक्ष्मीवाडी या संघाला. सुनील, अगर गोटिया की बॉडी लैंग्वेज देखो तो अभी तक पूरी टूर्नामेंट में वो शांत तरीके से खेले थे, लेकिन इस बड़े मुकाबले में देखो किस प्रकार से अपने किरदार को बदलते हुए, अपने किरदार को रूपांतरित करते हुए, ये एक बड़े खिलाड़ी की निशानी होती है कि वो मौके पे चौका लगाता हुआ मंदार खडपकर इस मुकाबले में और उगलता हुआ अपने बल्ले के माध्यम से. समीर, मी मगाशी सांगितलं होतं या चेंडूवर आक्रमण होईल आणि या चेंडूवर आक्रमण झालंय. एकदा जोरदार डाळ्या पुन्हा एकदा मंदार खडपकरच्या या पारीला. डीजे माध्यमातून एक गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. मार्केट जाम सध्याच्या घडीला निश्चित स्वरूपाने मंदार खडपकर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चौकार आहे, मात्र समोरच्या संघाने हा चेंडू खराब झालेल्याची नोंद दिलेली आहे. मात्र पंचा पॅनल त्या ठिकाणी योग्य रीत्याने हा चेंडू हाताळेल आणि जर हा चौकार आला असेल तर पिंट्या पावसकर यांनी मंदार खडपकर यांच्या चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या मंदार खडपकर आणि पिंट्या पावसकर यांच्याकडसाठी. 6 चेंडू 6 धावांचं लक्ष आहे. समीर, येणारे 6 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा जाऊया डीजे वैष्णवीकडे. वन साइड हिरो हाय हे गाणं निश्चितच वाजलं पाहिजे मंदार खडपकर साठी. वन साइड हिरो हाय. डीजे एक मिनिट. डीजे साइड हिरो हाय हे गाणं लागलं पाहिजे तुझ्याकडनं, हीच अपेक्षा आहे. तोपर्यंत वाजू दे. सरकार आपण मंदार खडपकर याच्यासाठी खडपकर परिवार आणि गँग यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मंदार हे देखील पारितोषिक आपलं या ठिकाणी जमा आहे. आणि त्याचबरोबर अमित मयेकर यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आपल्यासाठी आलेलं आहे. मंदार पंच निर्णय कळवा आपला आताचा. चौकार घोषित होतोय. चौकारानिशी पुन्हा एकदा जाऊया डीजे वैष्णवी. One side hero, Yes. one side hero. स्पेशली गाणं आहे मंदार खडपकर साठी. हे गाण्याची धून
वन साइड हीरो आहे वन साइड हीरो झालाय फेवरेट मंदार खडपकर निश्चित स्वरूपाने चांगला फटका. समीर, मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की शेवटच्या चेंडूवर मंदारकडनं आक्रमण होईल, कारण गोट्या कांबळीने ज्या वेळेला नॉन स्ट्राईक यांची दिशा दर्शवली आणि स्ट्राईक कडे रोटेट केलं मंदार खडपकरला, त्यावेळेला जबाबदारी दिली होती की या चेंडूवर तुला पाहिजे तसा तू फटका खेळ. निश्चितच हा सामना आपल्याला जिंकायला पाहिजे, हा निश्चितच विचार. आणि अमित मयेकर यांच्याकडनं मंदार खडपकर यांच्यासाठी 500 रुपयांचा पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या मंदारच्या या इनिंग साठी, विस्फोटक तोडफोड फऱ्या इनिंग साठी. गजब की पारी मैदान के भीतर चलते हुए मंदार फड़पकर की, और गजब का माहौल यहाँ पर उत्साह का बनता हुआ मंदार की बल्लेबाजी की वजह से. आपने बिल्कुल गेंद होने से पहले बताया कि यहाँ पर चौका लगाने की कोशिश करेंगे और मौके पे चौका लगाया और जीत के समीकरण 6 गेंदे 6 रन. रन बॉल इक्वेशन. समीर 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 6 धावा या ठिकाणी. आणि पंच आपल्याला विनंती असेल आणि प्रेक्षक आपल्याला देखील विनंती असेल, गोट्या कांबळी आपल्यासाठी 2500 रुपयांचा पारितोषिक पेंट्या पावसकर यांच्याकडनं. पारितोषिकांची लयलूट असलेली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपाने डीजेच्या माध्यमातून देखील 2 मोठी गाणी आपल्याला ऐकायला मिळाली मंदार खडपकर साठी. चांगला चेंडू, कव्हर ड्राईव्हचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू मात्र यावेळेला समीर अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आहे त्या ठिकाणी 1 धाव कशाही पद्धतीने रोकायची आहे, हा विचार आहे निश्चितच राहुल काळब याचा. बिल्कुल सुनील, बॉक्स क्रिकेट का अगर विचार किया जाए तो 6 गेंदों में 6 रन अभी भी दोनों टीमों को समान मौके हैं जीतने के, क्योंकि आसानी से बनाने देंगे नहीं. अगर आपके पास काबिलियत भरे गेंदबाज है, 6 गेंदे डालने वाला गेंदबाज है, आपके पास बढ़िया फील्डिंग यूनिट है, तो 6 गेंदों में 6 रनों का लक्ष्य भी मुश्किल कर सकते हैं. इसमें भी आप जीत हासिल कर सकते हो, सिर्फ आपको जीत का वो जुनून चाहिए. निश्चितच समीर, कारण मंदारचा खेळ या 3 दिवसात जर आपण पाहिला असाल तर मंदारने चांगलं प्रभावित केलं या मैदानावर. हे मैदान बहुधा लकी असावं मंदारसाठी असं माझं म्हणणं आहे, कारण त्यांनी पहिल्या सामन्यापासून चांगली फलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळेल. समीर बिल्कुल सेकंड हाईएस्ट रन गेटर भी है इस मुकाबले की, इस स्पर्धा के, और बेहतरीन बल्लेबाजी की है तूती बोलियर उसी के बलबूते के ऊपर. और ये देखो पंचांचा निर्णय काय येतो हे पाहणं महत्वपूर्ण असेल. किती धावा येतील हे पाहावे लागतील. अनिकेत पाटील पंच आहे, त्याचबरोबर अजय पाईत, अक्षय शेलटे आपला निर्णय कळवायचा आहे. नो प्लस वन म्हणजे टोटल 2 धावा. आणि या 2 धावेनेशी कुठेतरी संभाव्य धोका होता की मॅच लेवल होईल, तो धोका मात्र या ठिकाणी टळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 2 धावा आतापर्यंत आणि धावसंख्येवर बदल आहे. 5 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे. नाम मात्र 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावांचं हे लक्ष्य. योगेश उमळकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुनील, इस प्रतियोगिता में एक भी मैच नहीं हारा था इस किंग स्टार लक्ष्मीवाड़ी की टीम ने, लेकिन ये देखो आखिरी मुकाबले में क्या हालत होती हुई. 5 गेंदों में 3 रन डिफेंड करने हैं और योगेश उमलकर फिर मतलब 9 गेंद 5 गेंदें जीत के लिए मात्र 2 रन मुकाबला अपने मुट्ठी में करते हुए. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी समीर हार नहीं होती. कोशिश करून दाखवल्या निश्चित स्वरूपाने प्रयत्न, मेहनत आणि संघर्ष, आणि या संघर्षाच्या वातावरणात मंदार खडपकरची अफलातून पारी आपल्याला पाहायला मिळाली. एक आपल्या नावाचा निश्चित स्वरूपाने माइलस्टोन. आणि ही जर स्पर्धा कोणाच्या नावाने ओळखली जाईल, राहुल काळप, आणि त्याच्यात सिंगल काढून गोट्या कांबळी विजयश्री संपादन करेल. येणारी वेळ आणि येणारा का ठरवेल. डीजे वैष्णवी पुन्हा एकदा तेच गाणं लागायला पाहिजे. वन साइड हीरो हाय.
वन साइड हिरो आहे मित्रांनो. वन साइड मॅच या ठिकाणी फिनिश केली. चांगला फिनिश मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली.